हर हर महादेव. ओम नमः शिवाय. जय बाबा अमरनाथ. जय बाबा केदारनाथ. आज श्रावण सोमवार दुसरा. तर आज मी घरीच हे महादेवाचं बर्फाचं शिवलिंग मी बनवलेलं आहे. आणि हे बनवताना प्रत्येक क्षणी माझ्या मनात फक्त महादेवांचंच नावाचा मी जप केला आहे. कदाचित माझी ही भक्ती खूप छोटी असेल, पण मी ही अगदी मनापासून केलेली आहे. आत्ताच मागच्या महिन्यात मी केदारनाथला जाऊन आले आणि तुम्हाला अक्षरशः सांगते, माझ्या ध्यानीमनी नसतानाही आणि माझ्याजवळ पैसे नसतानाही मी केदारनाथला जाऊन आले. म्हणजे बाबांनी जर बोलावलं ना, म्हणता पैसा असो किंवा नसो, फक्त भोलेनाथनी बोलवलं पाहिजे आणि बाबाचा जर बुलावा आला तर आपण जातोच. मग तिथं पैसे वगैरे काहीच मॅटर करत नाही. आणि माझ्या बाबतीत अगदी तसंच झालेलं आहे. म्हणजे माझ्या ध्यानीमनी नसताना पण मला केदारनाथचं दर्शन झालं. म्हणून कदाचित आज घरीच मी अमरनाथ स्वरूप बर्फाचं शिवलिंग बनवलं. म्हटलं अमरनाथला जाणं होतं की नाही होतं, बाबा बोलवता की नाही बोलवता माहीत नाही, पण आज हे बर्फाचं शिवलिंग बनवताना मन खूप भरून आलं आणि असं वाटलं की बाबा स्वतः माझ्या घरी आले आहेत आणि पुन्हा एकदा मी त्यांचं दर्शन घेत आहे. आणि भविष्यात कदाचित अमरनाथला पण मला असंच बोलावणं येईल आणि मी अमरनाथचं पण असंच जाऊन येईल आणि मला बोलवावं बाबांनी, अशी माझी खूप इच्छा आहे की मला अमरनाथचं पण दर्शन घडावं. आणि आज मी हे बर्फाचं शिवलिंग बनवत असताना, म्हणजे मी मागच्या सोमवारी पण बनवलं, पण व्हिडिओ काही एडिट केला नाही. आणि आज इतकं छान वाटतंय, पूजा वगैरे करून मस्त मंदिरात पण जाऊन आली मी सकाळी. आणि दुपारच्या वेळेस मस्त घरातच बर्फाचं शिवलिंग बनवलं, पूजा वगैरे केली. आणि बाबांना माझी एकच विनंती आहे, माझ्याकडून काही चूक झाली असेल तर माफ करा. आणि फक्त एवढीच इच्छा आहे की तुमची कृपादृष्टी माझ्यावर आणि माझ्या अख्ख्या कुटुंबावर कायम राहू द्या. माझ्या मुलांना चांगलं आरोग्य द्या आणि सद्बुद्धी द्या, सगळ्यांनाच सद्बुद्धी द्या. आणि मला पुन्हा एकदा तुमच्या दर्शनाला येण्याचं भाग्य मिळो, हीच माझी तुमच्या चरणी प्रार्थना आहे. आणि अशीच माझ्याकडून तुमची सेवा नेहमी घडत राहो. आणि कळत नकळत माझ्याकडून जर काही चुकी झाली असेल तर त्याबद्दल क्षमा असावी. हर हर महादेव. ओम नमः शिवाय. श्री शिवाय नमस्तुभ्यम. जय बाबा अमरनाथ. जय बाबा केदारनाथ. आणि नंतरून मी शिवलिंगाची पूजा झाल्यानंतर हे बर्फाचं शिवलिंग मी आमच्या तुळशी वृंदावनामध्ये ठेवलं.